व्हॉट वी नीड टू नो, बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता का बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, बँकिंग म्हणजे काय बघा, फिजिक्स कुठे अप्लाय होतं, फिजिक्स कशाला शिकतोय आपण, काय आपल्या सिलेबस मध्ये, याच्यासाठी. कारण फिजिक्स रिअल लाईफ मध्ये अप्लाय होतं. कुठे अप्लाय होतं, जिथे तुमचं रोडचं कन्स्ट्रक्शन होतं, रोडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये या कॉन्सेप्ट वापरल्या जातात. कुठली कॉन्सेप्ट आहे, बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, तर आपलं जे काही व्हेकल आहे हे, जर आपला रोड हॉरिझॉन्टल ट्रॅक असेल, जे आपण फर्स्ट ऍप्लिकेशन बघितलं की हॉरिझॉन्टल इव्हन ट्रॅक आहे आपला, हा इव्हन ट्रॅक प्रत्येक वेळेस सेफ असेल असं नाही का, कारण कधी कधी या ट्रॅक मध्ये असा कर्व येतो, बरोबर आहे, घाटात गाड्या चालवाव्या लागतात, बरोबर आहे. या ट्रॅक मध्ये काय येतो, कर्व, आणि अशा कंडिशन मध्ये, ह्या कर्व मध्ये मला माझं व्हेकल असं याच्यावर चालवायचंय सेफली. आता तुम्ही म्हणता की व्हेकल जे आहे रोडवरती फ्रिक्शन थ्रू व्यवस्थित चालतं, बरोबर आहे. फ्रिक्शन, रोड आणि व्हेकलचे टायर्स यांच्यामध्ये होणाऱ्या फ्रिक्शनने तुमचं व्हेकल व्यवस्थित चाललेलं असतं. पण हे फ्रिक्शन पावसाळ्यामध्ये कमी होतं, बरोबर आहे की नाही. पावसाळ्यामध्ये रोड जर ओला असेल तर तो काय होतो, स्लिपरी होतो. स्लिपरी होतो म्हणजे काय होतं, तुमच्या व्हेकलचा जो टायरचा सरफेस आहे आणि रोडचा सरफेस आहे यांच्यामधलं फ्रिक्शन काय होतं, कमी होतं. का कमी होतं, कारण त्याच्यामध्ये एक्सटर्नल जे काही बॅरियर येतात ते बॅरियर आले. तर एक्सटर्नल बॅरियर म्हणजे कोण, पाणी, बरोबर आहे. त्याने तुमचं काय झालं, फ्रिक्शन कमी झालं. फ्रिक्शन कमी झालं म्हणजे रोड काय झाला, स्लिपरी. आपण म्हणतो ना, पाऊस आहे, रस्ता ओला आहे, गाडी हळू चालव, म्हणतो की नाही. मग आता हे जे रोड स्लिपरी झाले, या स्लिपरी रोडवर सुद्धा आपल्याला सेफली ड्राईव्ह करायचंय. ओके, तुम्ही अदरवाईज फक्त उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातच बाहेर फिरायला असं काही नाहीये. पावसाळ्यातही आपल्याला बाहेर फिरावंच लागतं, घाटाच्या रस्त्यांमध्ये जावंच लागतं. पावसाळ्यात घाटात जाणं अवॉइडच करा किंवा कर्व रोडवर ड्राईव्ह करणं अवॉइडच करा, हे नाही करू शकत आपण. सो आपल्याला ह्या रोडवरती सुद्धा सेफली ड्राईव्ह करायचंय इन द कंडिशन ऑफ स्लिपरी रोड्स. मग तेव्हा आपल्याला रोडचं थोडंसं कन्स्ट्रक्शन बदलावं लागतं. का बदलावं लागतं, जर तुमचं व्हेकल इथून ड्राईव्ह होतंय आणि जर इथे स्लिपरी स्पेस असेल, तुमचं व्हेकल स्लिप होऊन इकडे बाहेर जाण्याचे चान्सेस असतात, बरोबर आहे. मग आता तुम्हाला रोड अशा पद्धतीने डिझाईन करावा लागेल की याच्यामधलं जे काही फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन थोडंसं वाढावं, किंवा रोड जो काही आहे स्लिपरी जरी झाला तरी तुमचं व्हेकल रोडच्या बाहेर जायला नको. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, या रोडला काय केलं जातं, एका सर्टन अँगलने वरती उचललं जातं. सर्टन अँगलने काय केलं जातं, वरती उचललं जातं. म्हणजे रोड तुमचा काय केला जातो, अशा पद्धतीने, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याला एक स्लोप दिला जातो, ज्या स्लोपने तुमचा रोड जो आहे आतल्या बाजूला त्याचा स्लोप येईल आणि तुमचं व्हेकल सेफली याच्यावर ड्राईव्ह होईल. मग हा जो काही स्लोप तुमच्या रोडला दिला जातो, या स्लोपलाच म्हणतात बँकिंग ऑफ रोड. म्हणजे रोडची काय करायची, बँकिंग करायची. आता या बँकिंग ऑफ रोड साठी, बँकिंग ऑफ रोड तुम्ही केलं तर त्याच्यावरती तुम्हाला कुठल्या सेफ वेलोसिटीने तुमचं व्हेकल ड्राईव्ह करायचंय. नीड ऑफ बँकिंग समजलं का, तुम्हाला बँकिंग ऑफ रोड करायचंय का, कारण तुम्हाला कुठल्याही सीझन मध्ये, कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या हॉरिझॉन्टल सरफेसवर, त्या रोडवर व्हेकल ड्राईव्ह करता यावं. कुठल्याही कर्व रोडवर किंवा कुठल्याही टिल्ट रोडवर तुम्हाला ते ड्राईव्ह करता यावं विदाउट एनी ऑब्स्टॅकल. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बँकिंग करावं लागेल टू अवॉइड स्लिपरी रोड्स. ओके, आता बँकिंग म्हणजे काय केलं जातं, मी तुम्हाला सांगितलं की हा जो काही नॉर्मल सरफेस आहे, त्या नॉर्मल सरफेस पासून थोडंसं त्याला काय केलं जातं, इन्क्लाइन केलं जातं, वरती उचललं जातं बाय अन अँगल थिटा. मग ह्या थिटाला म्हणतात, थिटा इज नथिंग बट अँगल ऑफ बँकिंग. ह्या थिटाला काय म्हणतात, अँगल ऑफ बँकिंग. जो काही तुम्ही रस्त्याला स्लोप देताय, एक साइड स्लोप देताय म्हणजे याला एका साइडने वर उचलताय, ते एका अँगलने वर उचलताय, त्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. ओके, आता तुम्ही ह्या रोडला काय केलं, वर उचललं आणि आता माझं व्हेकल कुठे आहे, या रोडवर आहे. ओके, माझं व्हेकल कुठे आहे, या बँक सरफेसवर आहे. आता अँगल ऑफ बँकिंग समजलं, सॉरी बँकिंग ऑफ रोड समजलं. ओके, आता ही कॉन्सेप्ट झाल्यानंतर तुमचं नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आहे हॉरिझॉन्टल
युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक नंतर ते म्हणजे व्हेकल ऑन बँक सरफेस. व्हेकल ऑन बँक सरफेस. बँक सरफेस किंवा बँक रोड काही म्हणू शकता तुम्ही. व्हेकल ऑन बँक रोड किंवा बँक सरफेस. आता व्हेकल ऑन बँक सरफेस म्हणजे या इन्क्लाइंड सरफेस वर सुद्धा माझं व्हेकल सेफली ड्राईव्ह झालं पाहिजे. म्हणजे माझ्या व्हेकलची वेलोसिटी अशी पाहिजे ज्या वेलोसिटीने माझं व्हेकल याच्यावरती काय झालं पाहिजे, सर्वाइव्ह झालं पाहिजे. म्हणजे व्हेकल माझं पुढे गेलं पाहिजे, ड्रॉप डाऊन व्हायला नको. मग याची तुम्हाला कॅल्क्युलेट करायची सेफेस्ट वेलोसिटी. ओके. आता सेफेस्ट वेलोसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर सेम थिंग जी तुम्ही मागच्या एक्सप्रेशन मध्ये केलं, एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवली की त्या कॉन्सेप्टवर 2-3 डेरिव्हेशन रिलेटेड असतात. मग त्याच्यामुळे ती मेथड एकदा तुम्हाला समजली की तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके. आता काय करायचंय मला, वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारे सगळे सराउंडिंग फोर्सेस काय करायचे, बॅलन्स करायचे. ओके. आता या व्हेकलवर कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतात हे आधी आपण बघणार. कुठला फोर्स सगळ्यात आधी, वेट mg. ओके. त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कशी ऍक्ट होते, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेस कसं आहे, इन्क्लाइन, म्हणजे तुमची नॉर्मल रिएक्शन अशी होणार परपेंडिक्युलर. ओके. आता हा जो काही इन्क्लाइन कंपोनेंट आहे, या इन्क्लाइन कंपोनेंटला आपण सॉल्व्ह करू शकत नाही. मग त्याला एकतर व्हर्टिकल कंपोनेंट मध्ये आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करून घ्यावं. का? कारण आपण कंडिशन कशा घेतोय, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. सो रिझॉल्व इट इन व्हर्टिकल कंपोनेंट अँड हॉरिझॉन्टल कंपोनेंट. ह्या अँगलने जर मी थीटा कन्सिडर केलं तर माझा हा कंपोनेंट येतो n cos थीटा. कारण ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट कुठली, ही. ओके. म्हणून मग आता n cos थीटा आणि इकडे काय येईल माझा n sin थीटा. ओके. हा कंपोनेंट काय येईल माझा n sin थीटा. आता हॉरिझॉन्टल झाले. ओके. हॉरिझॉन्टल झाले. आता सॉरी व्हर्टिकल झाले. आता मला हॉरिझॉन्टल फोर्सेस बॅलन्स करायचे. हॉरिझॉन्टल फोर्स कुठला येईल याच्यामध्ये, जर मी या ट्रॅकला जर असं सर्कल मध्ये कन्वर्ट केलं तर माझा फोर्स सर्क्युलर ट्रॅक मधला फोर्स माझा हा याला काय होईल, हा इंटरनल डायरेक्शनला कुठला फोर्सने बॅलन्स होईल, हा टुवर्ड्स द सेंटर. कुठला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. सो अजून इकडे मला कोणता फोर्स बॅलन्स होईल, सेंट्रिपिटल फोर्स. ओके. मिळाले मला सगळे फोर्सेस. झाली माझी डायग्राम कंप्लीट. काय सांगितलंय मी, डेरिव्हेशनचे फुल मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला डायग्राम, डिस्क्रिप्शन आणि मग डेरिव्हेशन असं जावं लागेल. डायग्राम काढली म्हणजे डायग्राम सोबत काय लिहावं लागेल, डिस्क्रिप्शन. बाळ झाल्यावर बारसं करतोस की नाही, नाव ठेवतो ना त्याचं, तर ते ओळखायला येतं. बरोबर की नाही. बारसं झाल्यावर मग मी याची मामी, मी याची काकू, मी याची आत्या, मी याचा काका. डिस्क्रिप्शन चालू होतं ना, फॅमिली डिस्क्रिप्शन, मी याची काकू. हो की नाही. मग हे जे फॅमिली डिस्क्रिप्शन, मग हा जो काय तुमचा प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टचं हे फॅमिली डिस्क्रिप्शन गरजेचं आहे की नाही. तर तुम्ही त्या प्रोडक्टला ओळखाल ना, कोण हा, याचा मुलगा, याचा पुतण्या, याचा भाचा. बरोबर की नाही. ओके. आता काय करायचं आपल्याला, हे डायग्रामचं डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन कसं लिहिणार सांग. डिस्क्रिप्शन कसं लिहिणार डायग्रामचं, जे दिसतंय ते डिस्क्राइब करायचं. काय दिसतंय, व्हेकल इज ट्रॅव्हल अलोंग अ बँक रोड. व्हेकल इज ट्रॅव्हल अलोंग अ बँक रोड. झालं पहिलं डिस्क्रिप्शन. देन the downward force act upon a vehicle is weight mg. Okay. Which is balanced by a normal reaction perpendicular to the surface n. Normal reaction is an inclined component. Normal reaction काय तुमचा, inclined component. मग जर तो inclined component असेल तर त्याला कशाने बॅलन्स केलाय, त्याच्या resolve component ने. Therefore, normal reaction is resolved into components n cos theta and n sin theta.
डिस्क्रिप्शन. mg संपला, n cos theta संपला, n sin theta संपला. नेक्स्ट सेंटेन्स, लास्ट सेंटेन्स. The centripetal force is provided by the horizontal component of normal reaction. The centripetal force ने काय प्रोवाइड केलंय? horizontal component of normal reaction. किंवा the centripetal force is also acting on a vehicle. त्या vehicle वर centripetal force सुद्धा act होतो. झालं? डिस्क्रिप्शन लिहून झालं? ओके, डन. 2 मार्क मिळाले. 3 मार्काच्या डेरिव्हेशन मधले 2 मार्क मिळाले. 1 मार्क डायग्रामला, 1 मार्क डिस्क्रिप्शनला. एवढे? अर्धा मार्क डायग्रामला, अर्धा मार्क डिस्क्रिप्शनला, एकच मार्क्स मिळाला. 2 मार्काचं डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन फॉर सेफेस्ट वेलोसिटी अँड डेरिव्हेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग पण फाइंड आउट करायचं आहे आणि वेलोसिटी, सेफेस्ट वेलोसिटी v सुद्धा फाइंड आउट करायची. ओके, चला मग डेरिव्हेशनला सुरुवात करूया. या इकडे कुठून डेरिव्हेशन सुरुवात करायचंय? आधीच्या डेरिव्हेशनला कुठून सुरुवात केली? व्हर्टिकल कंपोनंट अँड हॉरिझॉन्टल कंपोनंट. सेम थिंग. व्हर्टिकल कंपोनंट. ओके, व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स करायचे. आता इकडे लक्ष द्या. व्हर्टिकल फोर्सेस. ओके, आता n cos theta and mg provided by a vertical force act on a vehicle. बरोबर आहे? म्हणजे मी काय लिहिणार? हा वरती आहे. वरती आहे म्हणजे पॉझिटिव्ह बाय साइन कन्व्हेन्शन. पॉझिटिव्ह n cos theta. n cos theta. mg कुठे आहे? खाली. खाली म्हणजे मायनस. mg is balanced by or provided by vertical force. vertical force काय? 0. का बरं 0? तुमचं व्हेइकल सरफेस वर आहे की हवेत आहे? सरफेस वर, म्हणजे त्याला वरती खेचणारा फोर्स 0. ओके, म्हणजे मला व्हॅल्यू काय मिळाली? n cos theta is equals to mg. ओके, notify it as equation number 1. डन. आता झाले व्हर्टिकल कंपोनंट संपले? नक्की का? संपले का? बघा डायग्राम कडे. संपले? ओके. हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता घ्या हॉरिझॉन्टल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट्स. हॉरिझॉन्टल कंपोनंट बघा कोण कोण आहे हॉरिझॉन्टल? n sin theta आणि fc. मग आता कसं लिहिणार इक्वेशन? n sin theta minus fc. नाही, काय लिहिलं आपण पहिल्या इक्वेशन मध्ये? n cos theta minus mg is balanced by or provided by vertical force. तसंच n sin theta is balanced by or provided by centripetal force. centripetal force कुठे? इकडच्या मागच्या डायरेक्शनला, लेफ्ट साइडला, म्हणजे तो पण काय? मायनस. n sin theta सुद्धा मायनस. ओके, दोघं मायनस साइन बॅलन्स झाले. सेंट्रिपिटल फोर्स काय? mv²/r इज इक्वल्स टू n sin theta. ओके, n sin theta झाले इक्वेशन. हे झालं इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे? याला नोटिफाय करा इक्वेशन नंबर 2. आता काय करायचंय मला? बघा, याला असं लिहा किंवा याला रिअरेंज करून लिहा. कसं रिअरेंज करणार? n sin theta is equals to mv²/r. याला नोटिफाय करा इक्वेशन नंबर 2. आता काय करा? इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कडे बघितलं तर यांच्या दोघांचा रेशो घेतला तर मला काहीतरी अँगल फाइंड आउट होऊ शकतो. बरोबर आहे? मग टेकिंग रेशो कोणाकोणाचा घ्यायचा? टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन 2. या दोघा इक्वेशनचा रेशो घ्यायचा. रेशो घेताना 1/2 करायचं नाही, 2/1 करायचं. का बरं मॅडम असं? आम्हाला 1/2च करायचं. आता इकडे लक्ष द्या. अरे बाळांनो, 2 ने जर 1 ला डिवाइड केलं तर आपल्याला काही प्रोडक्ट मिळत नाही.
केलं तर साइन अपॉन कॉस काय मिळेल, टॅन मिळेल. आणि एखाद्या गोष्टीतला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर आपण ऑलवेज काय वापरतो, थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स. बरोबर आहे, म्हणजे तो अँगल कशाच्या फॉर्म मध्ये वापरतो आपण, टॅन मध्ये. मग आपण याला काय करूया, टॅन मध्ये कन्वर्ट करूया. ओके, टेकिंग रेशो इक्वेशन 1 and 2 काय घ्यायचं आहे, इक्वेशन 2 n sin theta is equals to mv square by r divided by n cos theta is equals to mg. okay, n get cancel, m get cancel, sin upon cos tan, therefore tan theta is equals to v square by rg. मिळालं का इक्वेशन, मिळालं इक्वेशन. tan theta is equals to v square by rg where theta is angle of banking. म्हणून मी theta कसा लिहू शकते, theta is equals to tan inverse v square by rg. मिळालं का angle of banking. झालं, अर्ध काम झालं, अर्धच झालं. हे डेरिव्हेशन अर्धच आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायची होती, वेलोसिटी. केली का आपण, अजून नाही. आपण फक्त काय फाइंड आउट केला, अँगल ऑफ बँकिंग. आता वेलोसिटी साठी बघा काय इक्वेशन आहे, v²/rg. वेलोसिटी म्हणजे v पाहिजे, v² एका बाजूला, rg इकडे घ्या. म्हणजे मला इक्वेशन काय मिळालं, v² = rg tan थीटा. ओके, rg tan थीटा. आता स्क्वेअर पाहिजे का, फक्त वेलोसिटी, फक्त वेलोसिटी. therefore v = √rg tan theta. this is the safest velocity or minimum velocity with which our vehicle is safely survive on bank road, bank surface. bank road वर आपलं व्हेकल व्यवस्थित चालू शकतं. केव्हा, आपल्या व्हेकलची वेलोसिटी किती पाहिजे, v = rg tan theta. कळलं, आली वेलोसिटी. ओके, काय केलं आपण, व्हेकल होतं आपलं बँक सरफेस वर, मग त्याला काय केलं, सराउंडिंग फोर्सेसने बॅलन्स केलं. डाउनवर्ड फोर्स mg, अपवर्ड परपेंडिक्युलर फोर्स नॉर्मल रिएक्शनला रिझॉल्व केलं दोन कंपोनेंट्स मध्ये, n cos theta n sin theta. okay, it is also balanced by centripetal force. vertical component balance केले, n cos theta is equals to mg. आणि horizontal component balance केले, centripetal force mv²/r is equals to n sin theta. दोघा इक्वेशनचा रेशो घेतला, रेशो मधून आपल्याला मिळाला अँगल tan theta is equals to v²/rg. ओके, त्याला लिहिलं आपण theta is equals to tan inverse v²/rg. मला पाहिजे होती वेलोसिटी, therefore v is equals to √rg tan theta. आली का वेलोसिटी, व्हेकल ऑन बँक सरफेस. ओके, ओके. आता आपल्याला याच्यामध्ये एक मिनिमम वेलोसिटी कंपोनेंट आणि मॅक्सिमम वेलोसिटी कंपोनेंट फाइंड आउट करायचं. म्हणजे वेलोसिटी मिनिमम असेल तर काय आणि वेलोसिटी मॅक्सिमम असेल तर काय. कोणत्या वेलोसिटीच्या, या वेलोसिटीच्या. म्हणजे जर माझी वेलोसिटी जी असेल ग्रेटर दॅन दिस वेलोसिटी असेल, बरोबर आहे, ग्रेटर दॅन दिस वेलोसिटी असेल, सेफेस्ट वेलोसिटी म्हणूया आपण याला. तर काय, किंवा माझी वेलोसिटी इज ग्रेटर दॅन rg tan theta असेल तर काय, आणि वेलोसिटी लेस दॅन rg tan theta असेल तर काय होईल व्हेकलच्या फॉर्म मध्ये, हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे v max मॅक्सिमम वेलोसिटी आणि v min मिनिमम वेलोसिटी. ओके, या पार्टला एकदा ओव्हरलुक करून घ्या, व्हिडिओ पॉज करा, इक्वेशन लिहायचं असेल लिहून घ्या, नसेल लिहायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये नोट्स अवेलेबल आहेतच. ओके, आता आपण जाऊया पुढे, मिनिमम वेलोसिटी अँड मॅक्सिमम वेलोसिटी. मला हा पार्ट लागणार आहे अँगलचा, सो मी तो पार्ट एकदा ठेवते. ओके, डायग्राम मध्ये मला थोडेसे चेंजेस करावे लागणार आहे, पण आपण
डायग्राम मध्ये चेंज करूया. ओके, फर्स्ट माझा पार्ट आहे मॅक्सिमम वेलोसिटी. मॅक्सिमम वेलोसिटी. जर माझ्या व्हेकलची वेलोसिटी ह्या वेलोसिटीपेक्षा काय असेल, जास्त असेल. जर वेलोसिटी जास्त असेल तर माझं हे जे काही व्हेकल आहे ते फुल स्पीडने पुढे जाईल. बरोबर आहे, फुल स्पीडने काय जाईल, पुढे जाईल. वेलोसिटी जर पुढे फॉरवर्ड डायरेक्शनला आहे तर माझा फ्रिक्शनल फोर्स कुठे असेल, बॅकवर्ड डायरेक्शनला. बरोबर आहे, म्हणजे ह्या डायरेक्शनला माझा काय येईल, फ्रिक्शनल फोर्स Fs. Fs चे परत काय झाले, दोन कंपोनंट Fs sin थिटा आणि Fs cos थिटा. मग याचा वर्टिकल कंपोनंट जो आहे तो असेल माझा Fs cos थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो काही असेल तो असेल माझा Fs sin थिटा. ओके, फ्रिक्शनल फोर्स Fs cos थिटा आणि Fs sin थिटा. cos थिटा का थिटा मी जर याच्या जवळ घेतला तर थिटाची ऍडजसंट साइड cos अँगल. ओके ओके, डायग्राम मध्ये थोडा चेंज करूया आपण. ओके, जास्त गर्दी दिसते. तुमचं व्हेकल कुठे आहे, बँक सरफेसवर. तुम्हाला वेलोसिटी पाहिजे मॅक्सिमम. हा झाला तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट mg. ओके, ही झाली तुमची नॉर्मल रिएक्शन n which is resolved in n cos theta and n sin theta. ओके, आता तुमची वेलोसिटी जर मॅक्सिमम आहे तर व्हेकल कुठे जाणार आहे, पुढे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बॅकवर्ड डायरेक्शनला. बरोबर आहे, म्हणजे तुमचा फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कुठे येणार आहे, इकडे. काय माझा Fs, म्हणजे Fs चे सुद्धा मला किती कंपोनंट करावे लागणार, दोन कंपोनंट. इथे जर आपण थिटा अँगल इमॅजिन केला तर इकडे हॉरिझॉन्टल कंपोनंट माझा होईल Fs cos थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट माझा होईल Fs sin थिटा. कंपोनंट व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन मी मर्ज केली, लक्षात राहू द्या. mg कंपोनंट त्याच डायरेक्शनला माझा कोण आहे, Fs sin थिटा. इकडे n sin थिटा आणि त्याच डायरेक्शनला माझा कोण आहे, Fs cos थिटा. ओके, आता मला काय करायचे, परत फोर्सेस बॅलन्स करायचे. पहिल्यापासून व्हर्टिकल कंडिशन. व्हर्टिकल कंडिशन काय आपली, व्हर्टिकल कंपोनंट कसं लिहिणार आपण, व्हर्टिकल फोर्सेस कोण कोण आहे, n cos थिटा आणि mg आणि Fs sin थिटा. सो n cos थिटा जर वरती आहे तर त्याला काय घेणार आपण, पॉझिटिव्ह n cos थिटा मायनस Fs sin थिटा मायनस mg. यांना बॅलन्स करणार व्हर्टिकल फोर्स 0. ओके, आता याला मी रिअरेंज करते. n cos थिटा मायनस Fs sin थिटा इज इक्वल्स टू mg. ओके, Fs ला मी असं लिहू शकते का, म्यू n. बरोबर आहे, n cos थिटा मायनस म्यू n sin थिटा is equals to mg. notify it as equation number 1. बरोबर आहे. आता मला घ्यायचं आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंडिशन. हॉरिझॉन्टल फोर्सेस कुठले कुठले बघा. हॉरिझॉन्टल फोर्सेस कुठले कुठले, एक तर सेंट्रिपेटल फोर्स आपला ऍज इट इज, जो आपण आपला सेंट्रिपेटल फोर्स आहे which provides F cos theta and n sin theta. बरोबर आहे, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स सगळे लेफ्ट साइडला आहे बघा. म्हणजे सगळ्यांना काय घ्यायचंय, मायनस Fc इज इक्वल्स टू मायनस n sin theta मायनस Fs cos theta. मायनस साइन ओव्हरऑल काय करायचं, बॅलन्स करून टाकायचं. सेंट्रिपेटल फोर्स mv² अपॉन r. हा मी लिहिणार n sin थीटा. ह्या प्लस ह्या Fs ला मी काय लिहू शकते, म्यू n. बरोबर आहे ना, फ्रिक्शनल फोर्स. देयरफॉर म्यू n cos थीटा. म्यू n cos थीटा. नोटिफाय इट एज इक्वेशन नंबर 2. याला मी रिअरेंज करून असं लिहू शकते, कसं, n sin थीटा
it as equation number second. As it is, जसं आपण रेग्युलर इक्वेशनला फ्लो घेतला, काय करा यांचा काय घ्या रेशो. कसा घेणार रेशो? टेकिंग रेशो. मी काय सांगितलंय, रेशो मध्ये अँगल कुठला आला पाहिजे? tan ऑफ इक्वेशन 2 and इक्वेशन 1. इक्वेशन 1 and 2 चा रेशो घ्या. काय रेशो मिळेल मला? sin upon cos घ्यायचंय मला, बरोबर आहे? sin upon cos घ्यायचंय. ओके, एक मिनिट, रेशो नका घेऊ, इक्वेशन 2 and 1 चा रेशो नका घेऊ. या दोघाही इक्वेशनला काय करा, काय झालं आपला टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1 घ्या, रेशो घ्या. काय? n sin theta plus mu n cos theta is equals to mv square by r. इक्वल टू ला कॉमन लिहा दोघांकडे, डिवाइड बाय रेशो घेणार. काय रेशो घेणार? n cos theta minus mu n sin theta is equal to mg, बरोबर आहे? या दोघा इक्वेशन मधून जर मी n कॉमन काढला तर n काय होऊन जातो माझा? कॅन्सल होतोय, बरोबर आहे? बोथ साइड n मी काय करू शकते? कॅन्सल करू शकते. इकडे माझा m आणि m कॅन्सल होतो, बरोबर आहे? माझ्याकडे काय टर्म्स उरल्या? sin theta plus cos theta, mu cos theta upon cos theta minus mu sin theta. ओके, इकडे काय उरलं माझ्याकडे? v square upon rg. नोटिफाय इट एज इक्वेशन नंबर 3. याला काय नाव आहे? इक्वेशन नंबर 3. ओके, हा पार्ट जरा इरेज करते मी तुमच्या इक्वेशनला, डेरिवेशनला पुढे जागा. ओके, आता काय करा, या इक्वेशन मध्ये तुम्हाला काहीतरी कन्वर्जन पाहिजे. ओके, याला जर मी cos ने डिवाइड केलं तर इथे मला काय मिळेल? tan थीटा. इथे cos ने डिवाइड केलं तर 1, इकडे पण 1, इकडे काय मिळेल? tan थीटा. मग डिवाइड LHS ऑफ इक्वेशन नंबर 3 बाय cos थीटा. इक्वेशन नंबर 3 च्या LHS ला काय करा? cos थीटा ने डिवाइड करा. काय मिळेल मला? sin थीटा अपॉन cos थीटा प्लस mu cos थीटा अपॉन cos थीटा डिवाइडेड बाय काय मिळेल? cos थीटा अपॉन cos थीटा माइनस mu sin थीटा अपॉन cos थीटा. प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड केला आपण? cos थीटा इज इक्वल्स टू v स्क्वेअर बाय rg. sin अपॉन cos tan थीटा प्लस mu cos अपॉन cos 1, इकडे cos अपॉन cos 1 माइनस mu tan थीटा. याला का sin अपॉन cos tan इज इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन rg. मला काय पाहिजे? वेलोसिटी. v स्क्वेअर एका बाजूला, rg इन ब्रॅकेट काय मिळालं मला? tan थीटा प्लस mu अपॉन 1 माइनस mu tan थीटा. वेलोसिटी पाहिजे का स्क्वेअर तिचा? फक्त वेलोसिटी. देयरफॉर मला मिळालं v इज इक्वल्स टू रूट ऑफ rg इन ब्रॅकेट tan थीटा प्लस mu अपॉन 1 minus mu tan theta. This is maximum velocity Vmax. We can write it as Vmax. What is Vmax? Root of rg in bracket tan theta plus mu upon 1 minus mu tan theta. This is the maximum velocity. Okay? आता नेक्स्ट आपण बघणार आहे मिनिमम वेलोसिटी. व्हिडिओ पॉज करून इक्वेशन एकदा रिवाइज करून घ्या. ओके, नाउ वी आर कमिंग अप विथ द मिनिमम वेलोसिटी. मॅक्सिमम वेलोसिटी मिळाली Vmax. आता मला काय पाहिजे? मिनिमम वेलोसिटी. ओके, मिनिमम वेलोसिटी कडे कसं जाणार आपण? कसं जाणार मिनिमम वेलोसिटी कडे? मला काय पाहिजे? मिनिमम वेलोसिटी.
मिनिमम व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर काय होईल? व्हेइकल आहे माझं, व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर माझं व्हेइकल पुढे जाईल का जास्त? नाही, ते या स्लोपवर काय करेल? खाली घसरेल. म्हणजे त्याचं व्हेलॉसिटी, त्याचा मोशन कुठे आहे? खालच्या डायरेक्शनला. मोशन जर खालच्या डायरेक्शनला असेल तर फ्रिक्शनल फोर्स अपोजिट टू द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार आहे? फॉरवर्ड डायरेक्शनला. म्हणजे माझ्या डायग्राम मध्ये काय काय चेंजेस होणार आहे? मिनिमम व्हेलॉसिटी साठी माझं जे काही व्हेइकल ऑन बँक रोड आहे, हे माझं व्हेइकल आहे. या व्हेइकल वर वेट ऍक्ट होतं mg, नॉर्मल रिएक्शन n, which is resolving two components n cos theta and n sin theta. याचा फ्रिक्शनल फोर्स कुठे आता? इकडे, which is also an inclined component. याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? दोन कंपोनंट मध्ये काय करावं लागेल? बॅलन्स करावं लागेल. व्हर्टिकल कंपोनंट f cos theta and हॉरिझॉन्टल कंपोनंट काय? f sin theta. बरोबर आहे की नाही? हो. कंपोनंटला आपण काय केलं? इकडे व्हर्टिकल कंपोनंट मध्ये डिवाइड केला आणि इकडे हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये. दिस इज माय f cos theta आणि दिस इज माय f sin theta. बरोबर आहे? f cos theta आणि f sin theta. आता f cos theta f sin theta कंपोनंट रिसॉल्व झाले. आता मला काय करायचं आहे? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटला बॅलन्स करायचे. फर्स्ट कंडिशन, चला फर्स्ट कंडिशन व्हर्टिकल कंडिशन. व्हर्टिकल कंडिशन साठी मला कुठले कुठले फोर्सेस आहेत? n cos theta, सॉरी n cos theta पॉझिटिव्ह असेल अपवर्ड डायरेक्शनला म्हणून, प्लस fs sin theta, fs sin theta minus mg, which is balanced by vertical force, which is equals to 0. आता n cos theta plus fs sin theta is equals to mg. या fs ला मी काय लिहिणार? fs ला मी काय लिहू शकते? mu n. काय लिहू शकते? फ्रिक्शनल फोर्स mu n. Notify it as equation number 1. ओके. आता झाली व्हर्टिकल कंडिशन. आता मला पाहिजे हॉरिझॉन्टल कंडिशन. हॉरिझॉन्टल फोर्सेस कुठले कुठले बघा, दिसताय का? हॉरिझॉन्टल फोर्सेस n sin theta कुठे माझा? बॅकवर्ड डायरेक्शनला. ओके. f cos theta फॉरवर्ड डायरेक्शनला. Also it is provided by centripetal force. Therefore मी काय लिहिणार? मायनस n sin theta कारण तो बॅकवर्डला आहे, प्लस fs cos theta कारण तो फॉरवर्ड आहे, which is balanced by minus centripetal force. मायनस का तो पण बॅकवर्ड डायरेक्शनला आहे. मायनस साइन पूर्ण इक्वेशनचं काय करून घ्या? बॅलन्स करून घ्या. बॅलन्स केल्यानंतर मी काय लिहू शकते? n sin theta minus fs ऐवजी मी लिहिते mu n फ्रिक्शनल फोर्स cos theta is equals to mv square upon r. ओके. नोटिफाय इट एज इक्वेशन नंबर 2. काय केलं होतं? दोन इक्वेशन मिळाल्यावर रेशो घेतला होता. घ्या रेशो. टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन. कोणत्या इक्वेशनचा? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. घ्या रेशो. रेशो कसा घेणार? कसा घेणार मॅडम? घ्यायचा नाहीये, घ्यायचा आहे, हो ना? n sin theta second equation minus mu n cos theta is equals to mv square by r. Sorry, mv square by r divide by equation number 1 कुठे? n cos theta इक्वेशन कडे बघा. mu n sin theta is equals to mg. काय करा? n जर इथून कॉमन घेतला तर n दोघा इक्वेशन मधून काय होऊन जातो? कॅन्सल. इकडे पण mg कॅन्सल. काय राहिले माझ्याकडे? sin theta minus mu
theta upon cos theta plus mu sin theta is equals to v square by rg. ओके, v square by rg. आता काय करायचं, या इक्वेशनला tan च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचंय. डिवाइड LHS by cos theta. डिवाइड LHS ऑफ इक्वेशन नंबर 3. दिलाय का इक्वेशन नंबर 3? नाही मॅडम, इक्वेशन मध्ये पुढे चाललाय. सॉरी, इक्वेशन नंबर 3. सॉरी, पण ॲटिट्यूड मध्ये बोलताय आमची मॅडम. ओके, सॉरी. इक्वेशन नंबर 3 च्या LHS ला काय कशाने डिवाइड केलं? cos theta. तर डिवाइड काय? sin upon cos minus mu cos theta upon cos theta divide by cos theta upon cos theta plus mu sin theta upon cos theta is equals to v square by rg. Sin upon cos tan theta, cos upon cos 1, cos upon cos 1 plus sin upon cos tan theta is equals to v square by rg. आपल्याला काय पाहिजे? वेलोसिटी. v square एका साइडला, rg इन ब्रॅकेट tan theta minus mu upon 1 plus mu tan theta. काय मिळालं मला इक्वेशन? v mean is equals to root of rg in bracket काय tan theta minus mu upon 1 plus mu tan theta. This is the equation for minimum velocity. काय बदल आहे मिनिमम आणि मॅक्सिमम वेलोसिटी मध्ये? फॉर्म्युले चेक करा, दोघांमध्ये काय डिफरन्स होता सांगा. काय डिफरन्स होता मिनिमम आणि मॅक्सिमम वेलोसिटी मध्ये? ओके, चला आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? वेलोसिटी फॉर व्हेइकल ऑन बँक रोड, त्याची मिनिमम वेलोसिटी, मॅक्सिमम वेलोसिटी आणि सरफेस वेलोसिटी. ओके, डेरिवेशन समजले? डेरिवेशन साठी डायग्राम, एक्सप्लेनेशन, डिस्क्रिप्शन आणि मग डेरिवेशन. ओके, वी आर अप टू विथ द मिनिमम वेलोसिटी. समजलं? ओके, चला आजच्यासाठी एवढंच. आपण नेक्स्ट टॉपिक बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळत जाईल, ज्याने तुमच्या सेल्फ स्टडी मध्ये येणार नाही व्यत्यय. चला तर मग अभ्यासाला बसूया, अभ्यास करूया आणि व्हिडिओ लेक्चर कंटिन्यू करूया. ओके, थँक यू अँड स्टे ट्यून.